राज्यातल्या महिला, कामगार वर्ग आणि अनेक बेरोजगार युवकांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने कामाला लागावं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहावं असं आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी पंढरपूर येथील कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान केलंय। दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रमुख माननीय संभाजीराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुसंवाद बैठक पंढरपूर येथील रेस्ट हाऊस येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडी जिल्हा संघटिका पूनम अभंगराव, युवा सेना राज्य सहसचिव स्वप्नील वाघमारे, तालुका प्रमुख रवी मुळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अस्मिताताईंना शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला। यावेळी जमलेल्या पदाधिकाऱ्यांचा स्वागत आणि सत्कार स्वीकारला। भाजप सरकारबद्दल महाराष्ट्र राज्यात प्रचंड असंतोष पसरलेला असून राज्यात महिला, शेतकरी, बेरोजगार, युवक, कामगार आदी सर्व जनतेचे प्रश्न अनुत्तरित आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजुटीने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहावं असं आवाहन शिवसेना उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांनी पंढरपूर येथे केलं। मी आज उपनेता म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला असामान्य करण्याची ही जी कला आहे ती फक्त मातोश्रीला अवगत आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातली कुठलीही व्यक्ती फक्त आजपर्यंत मोठी होऊ शकली ती फक्त मातोश्रीमुळेच होऊ शकलेली आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे होऊ शकलेली आहे आणि ही संस्कृती उद्धव साहेबांनी केलेली आहे। नाहीतर माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला एवढं मोठं पद मिळणं हे इतर कुठल्याही पक्षात शक्य झालेलं नसतं, कारण हे पद हे आमदारकीपेक्षा मोठं पद आहे। आदित्य साहेबांची खूप खूप ऋणी आहे की एका असा पूर्ण जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये एक मेसेज गेला की सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य महिलांना असू देत, सर्वसामान्य कार्यकर्त्याला असू देत, जो चांगला आणि प्रामाणिकपणे काम करतो निष्ठावंतपणे त्याचं सोनं होतं। हा एक मेसेज तुम्ही सगळ्यांना दिलात आणि हा संपूर्ण म्हणजे आज आमचे बंधू संभाजीराजे आहेत, आज स्वप्नील माझा मुलगा असल्यासारखा आहे, कारण त्यांच्या वडिलांबरोबर म्हणजे दत्ता आप्पा आम्हाला बहीण म्हणून काम करत होते आणि वर्षानुवर्ष आज साईनाथ भाऊ मला बहीण म्हणून काम करत होते, पुन्हा त्यांची पुढची पिढी आलेली आहे। आज सुधीर भाऊ आहेत, रवींद्रजी मुळे आहेत, हे किती वर्षापासून संगीतातही आहेत, किती वर्षापासून ही माणसं माझ्या बरोबर काम करतात आणि या सगळ्यांबरोबर संवाद साधावा, त्याचबरोबर आपल्या सगळ्या जुन्या नव्या शिवसैनिकांचं मनोमिलन घडवावं, त्याचबरोबर आपल्या निष्ठावंतांची जेवढे निष्ठावंत आहेत त्यांना कुठे ना कुठे संधी मिळाली पाहिजे। यासाठी प्रत्येकाच्या बरोबर जाऊन एक छोटा सुसंवाद आपण साधावा। हा दौरा त्यासाठी आहे, तुमचे सगळे प्रश्न असेल, असंख्य प्रश्न आहेत जिल्ह्यामधले, त्या जिल्ह्यातले प्रश्न जाणून घ्यावेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी काही मला करता येईल। नगर विकास मंत्रीपद आजपर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी कुणाला सोपवलंय? एक तरी उदाहरण आहे का? एकमेव उदाहरण आहे उद्धव साहेब आणि त्या व्यक्तीला तुम्ही स्वार्थी म्हणताय, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही वाईट बोलताय। तुम्ही जेवढा उद्धव साहेबांबद्दल वाईट बोलाल, जेवढा उद्धव साहेबांवर टीका कराल, तेवढं जनतेच्या मनात उद्धव साहेबांचं स्थान आढळत चाललेलं आहे। आज जनतेच्या मनात उद्धव साहेबांबद्दलची सहानुभूती इतकी प्रचंड वाढलेली आहे, त्याचं कारण हे आहे की कुटुंब प्रमुख ही जी पदवी उद्धव साहेबांना जनतेने दिली ती अशीच नाही दिलेली। आज कोविड काळातलं त्यांचं काम आज अक्षरशः म्हणजे जे नेतृत्व उद्धव साहेबांनी कोविड काळात केलं त्यामुळे तर हे गद्दार वाचले त्यांच्यावर टीका करायला, नाहीतर कोणी वाचलं नसतं। चांगल्या पद्धतीने सक्षमपणे हे सगळी परिस्थिती साहेबांनी हाताळली की त्याला तोड नाहीये, म्हणजे जगातल्या सगळ्यांनी कौतुक केलं। जगात एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचं कौतुक झालं। आपले उद्धव साहेब मुख्यमंत्री कसे होतील
याकडे आपले जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील याकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि यासाठी सगळ्यांनी एकही दिवस वाया घालवू नका. आज आपला प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. यांना सुद्धा माहिती आहे की तळागाळातली वस्तुस्थिती आज काय आहे. लोकांचा एकतरी प्रश्न सुटलाय का? युवकाला 2 लाख. आज आपण बघतोय शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हमीभाव नाहीये मालाला. आज सोयाबीन 5,000 आम्ही घेत होतो 10 वर्षापूर्वी. शेतकरी 5,000 सोयाबीन विकला आणि आज परत 10 वर्षानंतर 30 आहे. 10 वर्षानंतर किती पटीने महागाई वाढली आणि शेतकऱ्याच्या आज मालाला हमीभाव मिळतोय का? आज ऊसाला हमीभाव नाहीये, सोयाबीनला हमीभाव नाहीये, कुठल्या पिकाला हमीभाव नाहीये आणि उद्धव साहेबांनी 6,500 सोयाबीनला हमीभाव दिला होता. आपल्या सगळ्यांची ही मागणी आहे की 8,000 तरी सोयाबीनला हमीभाव मिळाला पाहिजे, ऊसाला हमीभाव मिळाला पाहिजे, कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकरी आज आमचा शेतकरी राजा नुसता आपण नावाला पोकळ राजा म्हणतोय आणि त्याची दुर्दशा केली या सरकारने. आज कुठलाही शेतकऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. या सगळ्यावर आपण सगळ्यांनी जाऊन वाड्या वस्त्यावर होऊ दे चर्चा. आपण कार्यक्रम घेतला पण ही चर्चा आणि या सरकारला जाग येत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ही चर्चा आपल्याला वाड्या वस्त्यावर जाऊन करायची आणि ही सगळी चर्चा करण्याची जबाबदारी आज तुमची आमची आहे. न बोलणारे माती विकली जाते आणि न बोलणारे सोनं सुद्धा विकलं जात नाही. जर आपण बोललो नाही, आपले आतापर्यंत काम खूप चांगलं आहे तुमचं पण तुम्ही बोलत नाहीये आणि त्यामुळं आणि ह्या उलट बीजेपी काम न करता म्हणजे आपले जे विरोधक आहेत काम कमी बोलणं जास्त आणि जे नाही केलं ते पण करतो. हे फुगून सांगायचं, हे फुगून आपल्याला सांगायचं नाही पण आपण जे काम करतोय ते जनतेपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आज उद्धव साहेबांनी केलेलं काम आहे, कोविडच्या काळात केलेलं काम आहे. शेतकऱ्यांना 2 लाख रुपये सरसकट दिले, त्यात कुठेही काही बघितलं नाही. आज स्वप्नीलजी मला वाटतं तो मुद्दा मगाशी घेतलेला होता की 2 लाख रुपयाची मदत केली. त्यावेळेस आपण असं बघत नाही की हे कुठल्या पक्षात आहे, कुठल्या जातीत आहे, सरसकट दिले. असं जे काम उद्धव साहेबांचं चांगलं काम आहे ते तळागाळात पोहोचवा. कोण सच्चा आहे ते लोकांना कळेल आहे, कोण चांगलं काम करते लोकांना कळेल. जनतेच्या खऱ्या प्रश्नांची जाण, खऱ्या प्रश्नांची कैवार कोण आहे हे आज लोकांना कळलेलं आहे. आणि हे भूलतापा, हे फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर वरनं हाय बाय करणारे लोक, वर ढगात जाऊन सुद्धा हात हलवणारे लोक माहिती आहेत. आता जनतेला ओळखलंय जनतेने त्यांचं. त्यामुळं मी तुम्हाला सगळ्या शिवसैनिकांना सांगते की आता एकजुटीने एकदिलाने कामाला लागा. आमचे जे काही प्रश्न आहेत, आमचे जे काही अडचणी आहेत त्या आपल्यामध्ये सोडवूयात. कधीही तुमची बहीण म्हणून अर्ध्या रात्री माझ्याकडे या, त्या सगळ्या अडचणी सोडवीन. येईल त्याला घेऊन, नाही येईल त्याला सोडून आणि आडवईल त्याला तुडवून आणि भगवा फडकवा. आपला भगवा परत फडकवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. इथून पुढचे 4-5 महिने ज्या काही निवडणुका येतील, कारण त्यांना निवडणूक लावायची सुद्धा आता भीती वाटायला लागली तुमच्या सगळ्या कामामुळं, उद्धव साहेबांच्या सगळ्या नेतृत्वामुळं. आदित्य साहेबांचा धसका घेतलाय, एका लहान मुलाचा यांनी धसका घेतलाय. एका छोट्या मुलाबरोबर अनेक म्हणजे षडयंत्र त्याच्याबद्दल असेल म्हणजे हे करण्याचं पाप ह्या भाजप सरकार करते की अरे तुम्हाला म्हणजे फेस आणला तोंडाला आणि तुम्ही त्यांना काय हिणवताय. तुम्हाला अक्षरशः म्हणजे आज आदित्य साहेबांचं कार्य एवढं महान आहे की त्यांच्या कामामुळं, त्यांच्या दूरदृष्टीमुळं, त्यांच्या नेतृत्वामुळं त्यांची अक्षरशः पिछाड झाली आहे आणि त्यांची धोबी पछाड झाली. तर त्यामुळं ह्या सगळ्याचं आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. आज आम्हाला उद्धव साहेबांचा सार्थ अभिमान आहे, आदित्य साहेबांचा सार्थ अभिमान आहे आणि आमच्या रश्मी वहिनी अक्षरशः म्हणजे सुसंस्कृत महिलेचं एक मूर्तिमंत उदाहरण आमच्या रश्मी वहिनी यांचा पण आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि त्यांच्या या सगळ्यांच्या बद्दल मी एकच सांगते की हे तिघही आपलं असेट आहे, शिवसेनेचं असेट आहे. यांच्यासारखं नेतृत्व आम्हाला मिळालं, आम्ही आमचं भाग्य समजतो आणि या नेतृत्वाबरोबर जास्तीत जास्त आम्हाला त्यांना साथ कशी देता येईल शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव साहेबांना आणि आदित्य साहेबांना, रश्मी वहिनींना साथ देऊ. हे जे आम्ही शिवसेना प्रमुखांना वचन दिलं होतं त्या वचनाशी एकनिष्ठ राहूयात. काही खोक्याचा कुणी लालच देऊ दे, कुणी कशाची पदाची लालच देऊ दे. अरे हे सगळं औट घटकेचं सरकार आहे. हे सरकार लांब राहणार नाही, हे औट घटकेचं आहे आणि हे औट घटकेचं आपल्याला सगळं संपून आपलं एक स्थिर सरकार, उद्धव साहेबांचं जनतेचे प्रश्न सोडवणारं सरकार आपल्याला निर्माण करायचंय. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी 30 वर्षांच्या कारकिर्दीत खडतर प्रवास करून उपनेता पद हे त्यांच्या कार्याचं आणि निष्ठेचं कौतुक म्हणून अस्मिताताई गायकवाड यांना पक्षप्रमुखांनी बहाल केलंय. त्यांची निवड ही अगदी सार्थ आहे. पक्षाने दिलेल्या संधीचं त्या सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी
ज्यांची नुकतीच निवड झालेली आहे, शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याला बहुमान जो सन्मान केलेला आहे, त्या सन्मानार्थी आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या म्हणता येणार नाही आता, महाराष्ट्राच्या रणरागिणी आपल्या सर्व भावंडांच्या भगिनी आणि तुमच्या बहिणींच्या थोरल्या अक्का म्हणतो आता, सर्वच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अतिशय बिकट परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची घोडदौड सुरू असताना वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जी शिकवण आपल्याला शिवसेना प्रमुखाने दिली, देव देश आणि धर्माचं रक्षण करण्याची, आणि पुनश्च एकदा भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी जीवनात प्रवास करत असताना असंख्य संकटाला समोर गेल्या, असंख्य जीवनात चढ उतार असतात, त्या प्रवास करत असताना मग शिवसेनेच्या महानगरपालिकेच्या एक आक्रमक ज्यांनी वाघाची भूमिका या ठिकाणी वाघिणीची भूमिका सोलापूर महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी भूमिका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या असोत, महिलांच्या असोत, विद्यार्थ्यांच्या असोत, युवकांच्या असोत, असंख्य प्रश्नाला वाचा फोडत असताना हा म्हणता 25, 30, 32 वर्षाचा कालखंड गेला, देर है दुरुस्त है अशा युक्तीप्रमाणे आज या ठिकाणी सर्वांच्या आपल्या भगिनी अस्मिताईंचा या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा आताच मला वाटतं कुमारी पूनम ॲडव्होकेट पूनमताई अबुरावनी सांगितलं, स्वप्नील भैया वाघमारेने युवा सेनेच्या वतीनं आपलं मत मांडलं, पण मी थोडंसं वेगळं मांडणार आहे. कारण सामाजिक कार्यात 80% समाजकारण, 20% राजकारण करण्याचा मूळमंत्र वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिला, आणि या ठिकाणी घोडदौड 32 वर्ष करत असताना मी आपल्या पंढरपूर शहर तालुका शिवसेनेच्या वतीनं, महिला आघाडीच्या वतीनं, युवा सेनेच्या वतीनं, शिवसेना प्रणित सर्व संघटनेच्या वतीने ताई आपल्याला या ठिकाणी प्रथमतः शुभेच्छा देतो. शुभेच्छा अशासाठी देतो की आपण सोलापूर महानगरपालिकेत तर धुरा सांभाळलीच, बरं ते येणाऱ्या असलेल्या लोकसभेत सुद्धा आपल्या आक्रमक भाषणाने या ठिकाणी त्या काळात 5 आमदार, 1 खासदार, 2 खासदार अशा बहुसंख्य डोलाचा मानाचा तोरा मातोश्रीच्या आदेशाने आपण त्या ठिकाणी विधानसभेत, लोकसभेत पाठवायच्या भूमिकेत प्रत्येक ठिकाणी आपला खारीचा सिंहाचा वाटा असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. सोलापूर जिल्ह्यातल्या नगरपालिका असतील, सोलापूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, ग्रामपंचायती असतील, महिला आघाडीची भूमिका असेल, शेतकऱ्यांची भूमिका असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, शहरवासियांच्या सोलापुरातल्या अडचणी असतील, प्रत्येक गोष्टीला साथ देत असताना प्रत्येक गोष्ट आक्रमकपणे आपल्या कार्याची नोंद घेऊन सन्माननीय पक्षप्रमुखाने आपल्याला जे हातात समाजसेवेचं जे केलेलं काम आहे त्याचं कंगण बांधत असताना या ठिकाणी आपल्याला सर्वच आपल्या सर्व भावंडांना एक ठिकाणी स्वार्थ अभिमान असणं गरजेचं आहे की आपली एक बहीण 30-35 वर्षाच्या खडतर प्रवासानंतर या ठिकाणी शिवसेनेची मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुम्ही सुद्धा टाळ्या गजरात स्वागत करायला. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्या महिलेच्या उपनेतेपदी निवड झालेली आपली बहिणी अस्मिताताई गायकवाड. अजून एक हिंमतवान महिला म्हणून मला ताईंचा गौरव आहे. नुसत्या उपनेतापदी निवड झाल्या म्हणून घरी बसल्या नाहीत आणि मग या रणरागिणी सुसाट अक्कलकोट ते काल अक्कलकोट असेल, उत्तर सोलापूर असेल, कुर्डवाडी नगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे, त्या ठिकाणी नगरसेवकांची बैठक असेल, आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक असेल, तिथल्या महिला आघाडीच्या असतील, तिथल्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला समवेत घेऊन काल कुर्डवाडी माढा तालुक्यांची बैठक चांगल्या पद्धतीने संपन्न होऊन त्या ठिकाणी ताईंचा बहुमान सोहळा
सत्कार समारंभ या ठिकाणी कुर्डुवाडी नगरपालिकेच्या आपल्या सर्वच नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, माजी नगराध्यक्ष असतील, सर्वांनीच मोठ्या थाटात स्वागत करून खऱ्या अर्थानं हा जो यांची जी निवड ताईंची झाली ती खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी म्हणून निवड झाली असं मला त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. केलेल्या कार्याचं कौतुक, निष्ठेचं कौतुक, कर्तबगारीचं, दातृत्व, नेतृत्व आणि या ठिकाणी असणार सगळ्याला बरोबर घेऊन काम करणारं नेतृत्व म्हणून अस्मिताईंना खऱ्या अर्थाने या ठिकाणी पक्षाने, आपल्या पक्षप्रमुखांनी ही चांगली सुवर्ण संधी दिलेली आहे. मग काल कुर्डुवाडी असेल, माढा तालुका असेल, करमाळा तालुका असेल, आज माळशिरस तालुक्यात सुद्धा जंगी स्वागत आपल्या शिवसेना, युवासेना, महिलांच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात आलं आणि विठ्ठलाच्या पावन झालेल्या या नगरीमध्ये आज ताईंचं आगमन होतं. या ठिकाणी सुद्धा सर्वच शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. हा एक हक्काचं व्यासपीठ तुमच्या निमित्तानं आम्हाला मिळतंय आणि म्हणून सोलापूर जिल्ह्याला आपल्यासारख्या धाडसी नेतृत्वाला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. मला खात्री आहे की आपण निश्चितपणानं या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, यात आमच्या कुठल्याच भावंडांच्या मनात मात्र शंका नाही. निश्चितपणानं सेनेला आपल्या निवडीनं उभारी आली असं म्हणणं या ठिकाणी वावगं ठरणार नाही. कारण काम कसं करावं, संघटना कशी बांधावी, संघटनेचं नेतृत्व कसं करावं, संघटन कौशल्य कसं असावं आणि कुठल्या विषयावर अचूकपणे मोर्चे आंदोलन करावे याचा गाढा अभ्यास, याचा अभ्यासाचं ज्ञान आणि त्या प्रश्नाला वाचा पडण्याची भूमिका भविष्य काळात काही आपण 30 ते 32 वर्षे घेतलेली आहे. परंतु हक्काचं एक व्यासपीठ अशासाठी मी बोललो होतो की खऱ्या अर्थानं त्या सगळ्या प्रश्नावर आपण आयुष्यभर सातत्यानं, मग शहर प्रमुख होता तुम्ही, त्यानंतर मला वाटतं विरोधी पक्षनेता म्हणून सोलापूर महानगरपालिकेत आपण चांगल्या पद्धतीचं काम केलं. हातवाडीचा प्रश्न असेल सोलापूर जिल्ह्यातल्या, त्याचबरोबर महानगरपालिकेचं कर दरवाढ विरुद्ध आंदोलन असेल, हातवाडीचं आंदोलन असेल, सोलापूर महानगरपालिकेतलं सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी रेशन कार्डापासून ते हॉस्पिटल पर्यंतचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, सोलापूर शहरातले प्रश्न असतील, ग्रामीण जिल्हा प्रमुख म्हणून आपण एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी उभा केले. त्या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन सन्माननीय उद्धव साहेबांनी आपल्या पक्षप्रमुख तुम्हाला काम करण्याच्या ठिकाणी संधी दिली. मी पांडुरंग चरणी एक प्रार्थना करणार आहे, आपले अधुरं स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण हो. भविष्य काळात आपण त्या ठिकाणी आमदार होत आणि आमदार व्हायचा आम्हाला सत्कार करण्याचंही भाग्य लाभो असं विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतोय. शिवसेना राज्य सहसचिव स्वप्नील वाघमारे यांनी अस्मिताताईंशी आपले ऋणानुबंध वर्षानुवर्षांपासून आहेत. अस्मिताताई या बाळासाहेबांनी घडवलेला दागिना आहेत, त्यामुळे सर्वजण आपल्या सोबत आहेत असा विश्वास देत भगव्या शुभेच्छा दिल्या. आज या सुसंवाद दौऱ्याच्या अनुषंगाने आताच पुनमताई म्हणाले की माझा जन्म 87 झाला. जेव्हा मला कळायला लागलं त्यावेळी ज्यांनी माझ्या वडिलांच्या सोबत आणि आपले सैनाथ भाऊ जिल्हा प्रमुख होते तेव्हाचा काळ म्हणजे लहान असतानाचा काळ म्हणत होता. खरोखर तो असा भयानक काळ त्या काळात सुद्धा तुम्ही त्या काळामध्ये आज पाहतोय आपण की महिलांची उपस्थिती मानण्यापेक्षा महिलांची जबाबदारी, पक्षाची घेतलेली जबाबदारी 1995-97च्या काळामध्ये तुम्ही त्यांची शहर प्रमुख होता आणि जिल्ह्यातल्या महिलांचे सर्व विषय, कधी कोणाच्या गरीब महिलेच्या बाबतीत काही गोष्टी अन्याय झाला असेल किंवा कोणत्याही गोष्टीला पक्षातले काही विषय असतात ते मुंबईपर्यंत पोहोचण्याचं काम त्या काळामध्ये सुद्धा तयार केलं. म्हणजे या गोष्टी जरी आपल्या आता याच्यामध्ये बसलेल्यापैकी जवळपास सगळे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, ताईंच्या रूपानं हे आपल्या सोलापूर जिल्ह्याचं हे नाणं मानण्यापेक्षा आपले असा एक दागिना, जो दागिना पक्षाने मानण्यापेक्षा आदरणीय बाळासाहेबांनी घडवलेला हा दागिना आणि त्या दागिन्याला आज अगदी योग्य ठिकाणी पक्षप्रमुखांनी संधी देऊन त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना काम करण्याची नवीन उमेद आणि जबाबदारी आपल्याला देखील दिलेली आहे. खरोखर आज मी आज युवासेनेचा
एक पदाधिकारी म्हणून ज्याप्रमाणे माझ्या वडिलांच्या पाठीमागे आम्ही काम करतो, ताई खरोखर तुम्हाला जे पद दिलं हे आमचा देखील त्याच्यामध्ये खूप मोठा सन्मान आहे. कारण त्याचं कारण असं आहे की आमच्या कुटुंबाला ज्याप्रमाणे आपण म्हणत होतो की ज्यावेळी आपले पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, म्हणजे आपल्या पक्षाचे ते पक्षप्रमुख नाही तर त्यावेळी ते कुटुंब प्रमुख म्हणून होते. आज जिल्ह्याचं हे ज्याप्रमाणे एक मातृत्व म्हणण्यापेक्षा एक कुटुंब म्हणून आज तुम्ही आम्हाला सोबत घेऊन आज काम करणार आहात. खरोखर माझ्यासारख्या युवा सैनिकांना आणि शिवसैनिकांचे जे काही नवीन पदाधिकारी असतील किंवा आपले कार्यकर्ते असतील, आज अशा अडचणीच्या काळामध्ये, अडचणीचं मागाशी तुम्ही मला थांबवलं शब्द, परंतु खरोखर आज ज्या पद्धतीने पक्ष आपला पुढे जातोय आणि ज्या पद्धतीने हे सगळं राजकीय लढाई चालू आहे, त्याच्यामध्ये एवढी मोठी विश्वासानं जबाबदारी देणं आणि ते एका आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या दागिन्याला देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. निश्चितपणानं आमची युवासेना, शिवसेना, आम्ही सर्व ताई आपल्या सोबत आहोत. ज्या ज्या गोष्टीला पडेल त्या गोष्टीला आम्हाला तुम्ही निम्रती सांगा. आम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहे, आम्ही त्या ठिकाणी तुमच्या सोबत आहोत. आमच्या भागातलं, माझ्या भागात, पश्चिम भागातला माळशिरस तालुक्यातून अख्ख्या जिल्ह्यामध्ये एक नवी उमेद तयार झालेली आहे. ज्या पद्धतीने आपले आदित्य साहेब आज खेडोपाड्यामध्ये जाऊन, गावोगावी जाऊन, प्रत्येकाच्या उंबऱ्यात जाऊन प्रत्येक सर्वसामान्य जनतेची आज त्या ठिकाणी माहिती घेत आहे, त्यांच्या अडीअडचणी थांबताय. काही कालच तुमचं आम्ही आंदोलन पाहिलं, म्हणजे पक्षाला वाईट बोलणाऱ्याची अवस्था तुम्ही काय करू शकता हे जिल्ह्याने म्हणून महाराष्ट्राने पाहिलं आणि ते आपल्या अस्मिता वाहिनीने आज तुम्हाला आपल्याला दाखवले. खरोखर अशाच अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी आपल्या करायला इथून पुढे करायचं आहे. त्यासाठी मी सर्वांना या ठिकाणी आमची युवसेना म्हणून ताई आम्ही तुमच्या पाठीचा शब्द देतो. यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पूनम अभंगराव यांनीही उपनेते अस्मिता गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या. खरं तर आज आपला सुसंवाद ही बैठक आज अस्मिताईंपासून नवीन व्यक्त झाल्यामुळं त्यांनी आज सुरुवात केलेली आहे की ज्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये किंवा ज्या काही आता गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा आढावा घेऊन, बैठका घेऊन, कोणाच्या अडचणी किंवा कोणाच्या काही तक्रारी किंवा इतर काही गोष्टी असतील ह्या गोष्टीचा त्यांनी आढावा घेऊन आज बैठक घेतलेली आहे. खरं तर आज सोलापूर जिल्ह्यातून आपला व्यक्ती आपल्यासाठी आज उपनेता म्हणून, त्यांची उपनेता म्हणून नियुक्ती केलेली आहे. ही खरंच आमच्यासाठी, महिला आघाडीसाठी खूप अभिमानाचं एक असं वाटतं की आज आम्हाला हक्काचा माणूस भेटलेला आहे. कारण उपनेता पद हे साधं सुद्धा पद नसून एक मोठ्या लेवलचं पद आहे. आमदाराच्या पण पुढचं हे पद आहे. काय महिलांच्या अडचणी असतील, काय समस्या असतील तर आज आम्हाला डायरेक्ट सोलापूरला जाऊन आम्ही ताईंशी बोलू शकतो. इतर वेळेस आम्ही विचार करत होतो की आता आपली अडचणी आहेत, जरी मी जिल्हा प्रमुख असतो, इतर वेळेस असं वाटायचं की आम्हाला अडचणी आहेत, आम्ही कोणापर्यंत पोहोच करायचे, डायरेक्ट मुंबईपर्यंत पोहोच करायचे का साहेबांपर्यंत पोहोच करायचे. पण आज आपलं सोलापूर जिल्ह्यातून आपल्याला आज आपले उपनेते म्हणून आज ताई लाभल्या आणि खरंच ताईंचं काम एवढं कौतुकास्पद आहे. 30 वर्ष त्यांनी आपल्या राजकारण केलेलं आहे आपल्या शिवसेना पक्षाचं आणि अजूनही त्यांचं काम खूप मोठं आहे. प्रत्येक गावोगावी जाऊन त्यांनी बरेच कार्य केलेलं आहे, बरेच महिलांचे समस्या सोडवल्या आहेत. अजूनही त्यांचं काम तसं चालू आहे. त्यामुळं त्यांच्यासारखं काम करण्याचं आता आम्हालाही ताकद मिळाली. त्यासाठी ताईंचं मी पुन्हा अभिनंदन करते. यावेळी महिला आघाडी तालुका संघटिका संगीता पवार, शहराध्यक्ष पूर्वा पांढरे, महिला आघाडी शहर उपप्रमुख शरीफा पठाण, महिला आघाडी उपशहर प्रमुख रेहाना अत्तार, महिला आघाडी पंढरपूर मंगळवेढा समन्वयक मंजुळा धोडमिशे, महिला आघाडी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष अनिता कसबे, महिला आघाडी तालुका उपप्रमुख राबिया शेख, पंढरपूर महिला आघाडी शहर उपप्रमुख सौ अनिता पटाईत, युवसेना उपजिल्हा प्रमुख आकाश माने, तालुका उपप्रमुख विलास चव्हाण, युवासेना तालुका प्रमुख योगेश भैया चव्हाण, शहर प्रमुख रवींद्र मुळे, पंढरपूर विभाग प्रमुख पवन घोडके, युवासेना शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर, युवासेना उपप्रमुख अमोल घोडके, पंढरपूर तालुका सोशल मीडिया समन्वयक ऋषिकेश कवडे, करडी शाखा प्रमुख अनिल कांबळे, रोपळे विभाग प्रमुख बाळासाहेब पवार, बाबळगाव शाखा प्रमुख नामदेव चव्हाण, भाळवणी गटप्रमुख सुधाकर माळी, विधानसभा शिवदूत पंढरपूर मंगळवेढा, माजी उपशहर प्रमुख बाळासाहेब देवकर, त्याचप्रमाणे विशाल डोंगरे, रणजित बागल, ज्योतिराम काळे, संजय पवार, सुनील चेळेकर आदी शिवप्रेमी उपस्थित होते.
भगव्याचा माझ्या भगव्याचा भगव्याचा हो माझ्या भगव्याचा भगव्याचा माझ्या भगव्याचा भगव्याचा हो माझ्या भगव्याचा आहे मला अभिमान भगवा ही शान भगवा ही जान 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 भगव्याने ह्या भगव्याने भगव्याने हो या भगव्याने दिला मला स्वाभिमान भगवा ही शान भगवा ही जान 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 भगव्याचा माझ्या भगव्याचा भगव्याचा हो माझ्या भगव्याचा भगव्याचा माझ्या भगव्याचा भगव्याचा हो माझ्या भगव्याचा आहे मला अभिमान भगवा ही शान भगवा ही जान 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 भगव्याने ह्या भगव्याने भगव्याने हो या भगव्याने दिला मला स्वाभिमान भगवा ही शान भगवा ही जान 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 उद्धव साहेब ठाकरे आगे बढ़ो